नमस्कार. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच आपल्या सगळ्यांची लाडकी एसटी त्यांच्याकडून एक जबरदस्त बातमी आली आहे. एक अशी मोठी संधी जी अनेकांसाठी करिअरला एक नवी दिशा देऊ शकते. तर चला आज जाणून घेऊया या मेगा भरतीबद्दल सगळं काही. हो, हा आकडा अगदी बरोबर आहे. तब्बल 17,450 पेक्षाही जास्त. आणि ही सगळी पदं कंत्राटी पद्धतीची असतील. MSRTC म्हणजेच आपलं एसटी महामंडळ यांच्या इतिहासातली ही कदाचित सगळ्यात मोठी भरती प्रक्रिया ठरू शकते. केवढी मोठी संधी आहे ही. पण मग प्रश्न येतो की एवढी मोठी भरती एकदम का? बरं, याची दोन मुख्य कारणं दिसतायत. पहिलं अर्थातच राज्यातल्या वाढत्या बेरोजगारीला कुठेतरी आळा घालण्याचा हा एक प्रयत्न आहे. आणि दुसरं जे तितकंच महत्त्वाचं आहे, एसटीच्या ताफ्यात लवकरच तब्बल 8,000 नवीन बसेस येणार आहेत. आणि एवढ्या बसेस चालवण्यासाठी सांभाळण्यासाठी माणसं तर लागणारच ना. ठीक आहे, तर मग आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. नक्की कोणत्या पदांसाठी ही भरती होणार आहे? तर इथे बघा, पदांची चांगलीच मोठी यादी आहे. सगळ्यात जास्त जागा आहेत त्या ड्रायव्हर पदासाठी, तब्बल 6,000पेक्षा जास्त. त्याच्या खालोखाल कंडक्टरसाठी आहेत, म्हणजे वाहक, त्यांच्यासाठी 5,000वर जागा आहेत. मग असिस्टंट पदासाठी 3,000 आणि क्लर्क म्हणजे लिपिक पदासाठी जवळपास 3,500 जागा. म्हणजे संधी सगळ्यांसाठी आहे. बरं, जागा कळल्या. आता मनात दोन प्रश्न नक्कीच आले असतील. एक म्हणजे पगार किती मिळणार आणि दुसरं म्हणजे यासाठी पात्रता काय लागेल. चला याच प्रश्नांची उत्तरं शोधूया. पगाराचा आकडा बघितला तर सुरुवात नक्कीच चांगली दिसतेय. उदाहरणार्थ वाहक पदासाठी साधारणपणे 25,000 रुपये महिना पगार मिळू शकतो. ड्रायव्हरसाठी हाच आकडा 30,000च्या पुढे जाईल आणि लिपिक पदासाठी तर तब्बल 34,000पर्यंत पगार मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे करिअरची सुरुवात करण्यासाठी हे आकडे नक्कीच आकर्षक आहेत. आता बघूया शिक्षणाची अट काय आहे. ड्रायव्हर आणि कंडक्टर या पदांसाठी फक्त 10वी पास आणि आवश्यक लायसन्स असलं पाहिजे. लिपिक पदासाठी अर्ज करायचा असेल तर 12वी पास असणं गरजेचं आहे. आणि जे टेक्निकल पदांसाठी अर्ज करू इच्छितात, जसे की मेकॅनिक, त्यांच्यासाठी संबंधित ट्रेडमध्ये ITI किंवा डिप्लोमा हवा. इंजिनिअरिंग पदांसाठी डिप्लोमा किंवा डिग्री लागेल. आता वयाबद्दल बोलूया. अर्ज करण्यासाठी कमीत कमी वय 18 वर्ष पूर्ण असायला हवं आणि जास्तीत जास्त 33 वर्ष. हो, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, सरकारी नियमांनुसार जे आरक्षित प्रवर्ग आहेत त्यांना वयामध्ये सवलत नक्कीच मिळेल. ठीक आहे, समजा अर्ज केला, मग पुढे काय? म्हणजे निवड कशी होणार? ही प्रक्रिया समजून घेणं खूप गरजेचं आहे. ही निवड प्रक्रिया मुख्यत्वे 3 टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे लेखी परीक्षा. एकदा का ही परीक्षा पास झाली की मग पुढे ज्या पदासाठी गरज आहे तिथे ड्रायव्हिंग टेस्ट किंवा ट्रेड टेस्ट होईल. आणि सगळ्यात शेवटी निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. आणि हो, एक खूप महत्त्वाची गोष्ट, ही जी लेखी परीक्षा आहे ना, ती TCS किंवा IBPS सारख्या मोठ्या आणि विश्वासार्ह संस्था घेणार आहेत. आता याचा सरळ अर्थ काय? तर परीक्षा एकदम पारदर्शक आणि स्टँडर्ड पद्धतीने होईल यात शंका नाही. बरं, मग या परीक्षेमध्ये विचारणार काय? तर बघा, एकूण 1.5 तासाची म्हणजे 90 मिनिटांची ही परीक्षा असेल. आणि विषय आहेत 4: मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान आणि अंकगणित बुद्धिमत्ता. सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे प्रत्येक विषयावर 25-25 प्रश्न असतील. म्हणजे तयारी करताना सगळ्या विषयांना सारखं महत्त्व द्यावं लागेल. चला, आता सगळं तर कळालं, पण मग सगळ्यात कळीचा मुद्दा, या सगळ्यासाठी अर्ज करायचा कसा? तर आता आपण अर्ज करण्याची प्रक्रिया स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. या तारखा जरा लक्षात ठेवा. 2 ऑक्टोबर 2025ला टेंडर प्रक्रिया सुरू होईल. आणि आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन अर्ज साधारणपणे 10 ते 12 ऑक्टोबरच्या दरम्यान सुरू होऊ शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख अजून जाहीर झालेली नाहीये, त्यामुळे MSRTCच्या अधिकृत वेबसाईटवर लक्ष ठेवणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेस तशी सरळ सोपी आहे. सगळ्यात आधी MSRTCच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं. तिथे रिक्रुटमेंट किंवा भरती नावाचं सेक्शन दिसेल, त्यावर क्लिक करा. मग न्यू रजिस्ट्रेशन करून नोंदणी पूर्ण करायची आणि लॉग इन करायचं. यानंतर तुमच्या समोर अर्ज येईल. तो अगदी काळजीपूर्वक, अचूक माहितीने भरायचा.
फोटो, सही असे जे काही डॉक्युमेंट्स लागतील ते अपलोड करायचे, फी भरून अर्ज सबमिट करायचा. आणि हो, सगळ्यात शेवटी सबमिट केलेल्या अर्जाची एक प्रिंट काढून स्वतःकडे नक्की जपून ठेवा. तर ही आहे एसटी महामंडळाच्या या मेगा भरतीची संपूर्ण माहिती.